नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने एक खूप मोठी घोषणा केली आहे, जी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि अर्थातच लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकणार आहे. ती म्हणजे नवीन शेतकरी कर्जमाफी योजना. आता ही घोषणा नेमकी काय आहे, तिचे नियम काय सांगतायत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल, हे सगळं आपण अगदी सोप्या आणि थेट भाषेत समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात पाहूया. आपण हे संपूर्ण धोरण 4 टप्प्यांत समजून घेणार आहोत. पहिली म्हणजे ही मोठी घोषणा नक्की काय आहे. दुसरं, यासाठी कोण पात्र आहे. तिसरं, सरकारची यामागची भूमिका काय आहे. आणि शेवटी या कर्जमाफीचा थोडक्यात इतिहास. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे ही मोठी घोषणा आणि तिची व्याप्ती, ही योजना नेमकी किती अवाढव्य आहे हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. बघा, यातला सर्वात लक्षवेधी आकडा कोणता असेल तर तो म्हणजे 35 लाख शेतकरी. होय, राज्यामधल्या तब्बल 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. आणि लक्षात घ्या, हा आकडा हवेत मारलेला तीर नाहीये. राज्य सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा थेट फायदा मिळणाऱ्या लाभार्थ्यांची ही अंदाजित मोठी संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी ही योजना म्हणजे कृषी क्षेत्रासाठी एक मोठा दिलासा ठरू शकते. आणि हो, अंतिम निर्णय होईपर्यंत ही संख्या आणखी वाढू शकते अशी ही दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता या योजनेचा अधिकृत नाव काय आहे ते पाहूया. तर 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अधिकृत घोषणा केली होती. याच योजनेअंतर्गत हे कर्ज माफ केलं जाणार आहे. आणि हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारने एका परदेशी समितीची स्थापना केली होती. तुम्हाला माहितीच असेल, या समितीने नुकताच आपला अहवाल सरकारच्या समोर सादर केलाय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या घोषणेचं आर्थिक वजन किती आहे? तर या शेतकरी कर्जमाफीची अंदाजित रक्कम 25,000 कोटी ते 35,000 कोटी रुपये इतकी असू शकते. 35,000 कोटी! जरा विचार करा, हा निधी आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक खूप मोठा हिस्सा आहे. तब्बल 35 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी एवढी प्रचंड मोठी आर्थिक तरतूद केली जातीये. हा आकडाच आपल्याला या योजनेची व्याप्ती आणि तिचं गांभीर्य सांगून जातो. हे सगळं ठीक आहे, पण ह्याचा फायदा नक्की कोणाला मिळणार? म्हणजेच या योजनेचे पात्रता आणि निकष काय आहेत ते आता आपण पाहूया. तर इथं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या योजनेचे नेमके नियम काय सांगतायत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी आहे तेच शेतकरी यासाठी पात्र असतील. आणि इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे फक्त पीक कर्ज थकलेले शेतकरीच याला पात्र राहतील. दुसरा नियम आहे कट ऑफ डेटचा. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं कर्जच या योजनेअंतर्गत माफ होईल. आणि तिसरा मुद्दा आहे अंमलबजावणीचा. सुरुवातीला यासाठी 30 जूनची मुदत दिली होती, पण सरकारची सध्याची घाई पाहता ही कर्जमाफी त्यापूर्वीच होण्याची दाट शक्यता आहे. आणि हे नियम पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे ही योजना फक्त थकबाकीदारांसाठीच नाहीये. बघा, इथं 2 गटांमधला फरक कसा हाताळलाय. एका बाजूला जे थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळतीये. पण दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपलं कर्ज भरलंय, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयही सरकारने घेतलाय. हा नक्कीच एक महत्त्वाचा आणि स्तुत्य असा समतोल आहे. आता आपण थोडं राजकीय संदर्भाकडे वळूया आणि या मोठ्या धोरणामागे सरकारची अधिकृत भूमिका काय आहे ते तटस्थपणे समजून घेऊया. या संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अगदी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते 2 लाखांपर्यंतच्या थकीत कर्जाची माफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000चं अनुदान देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. पण यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्यांनी या निर्णयाला थेट निवडणुकांशी जोडलंय. ते म्हणतात, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला प्रत्येक शब्द आणि आश्वासन पूर्ण करण्याची भूमिका सरकार घेत आहे. म्हणजेच हा निर्णय केवळ एक प्रशासकीय योजना नसून निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्तता करण्याचाच एक भाग आहे, हे त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होतं. आता आपण थोडं मागे जाऊन पाहूया. सध्याच्या या योजनेचं खरं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कर्जमाफीचा थोडक्यात इतिहास पाहावा लागेल. चला तर मग हे सगळं कसं घडत आलंय ते एका टाईमलाईनद्वारे पाहूया.
तुम्हाला आठवत असेल 2008 मध्ये केंद्रातल्या तत्कालीन UPA सरकारकडून एक मोठी कर्जमाफी जाहीर झाली होती, ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आली, जिथे 1.5 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळाली. त्याच्या लगेचच काही वर्षांनी 2019-20च्या काळात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू झाली, ज्यात 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली. आणि आत्ता 2026च्या संदर्भात आपण ही नवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना पाहत आहोत. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की दर काही वर्षांनी हे कर्जमाफीचं चक्र कसं पुन्हा पुन्हा फिरत असतं आणि कर्जाची मर्यादा 1.5 लाखावरून 2 लाखांपर्यंत कशी स्थिरावली आहे. तर आज आपण पाहिलं की 35 लाख शेतकरी आणि 35,000 कोटींची ही योजना किती अभाड्य आहे. आपण तिचे नियम पाहिले, राजकीय संदर्भ पाहिला आणि तिचा इतिहासही समजून घेतला. पण आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर दर काही वर्षांनी अशाच प्रकारची कर्जमाफी होत असेल तर या वारंवार होणाऱ्या चक्रीय कर्जमाफीचा महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन भविष्यावर नेमका काय परिणाम होईल? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर धोरणकर्ते, अर्थतज्ञ आणि आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. मला खात्री आहे की हा विषय आता अधिक स्पष्ट झाला असेल. लवकरच भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.